सुधीर बांगर यांनी एक नाटक केलेलं आहे. नाटक, ते नाटक मला वाटतं सगळ्यांनी बघितलं असेल. त्यांचं नाटक एवढं भयानक असते, एवढं भयानक असते. प्रत्येक भाषणात बघतो निळा रुमाल, सोन्याच्या अंगठ्या, सोन्याच्या साखळ्या आणि प्रत्येक ठिकाणी बाबासाहेबांचं गाणं. आता कमी नाही नोटाला, अगदी सोन्याची नोटाला. अहो भामट्या आमदार साहेब, विपश्यना केंद्र तुम्ही नाटक केलं आमच्या कळमनुरी तालुक्यात. त्याचं उत्तर आम्हाला कोण देणार? कळमनुरी विधानसभेमध्ये तुम्ही आमचे मागासवर्गीयाचं मतदार वाढण्यासाठी आणि आमचे काही भामटे दलाल दादा प्रमुख म्हणून नारायण भामट्यांनी केला 47 कोटी रुपयाचं उपोषणा केंद्र विसव खर्चातून उभं करायला होती आणि हळूच टेबलाच्या खालून शासनाकडून 47 कोटी मंजूर करून घेतले. यांचं नाटक म्हणजे बहुजन आघाडीने हाणून पाडलं. जमीन 3 एकर, प्रॉब्लेमवर 4 एकर जमीन दिली म्हणून यांचा नारा आणि सातबारा 3 एकरची सोबत तुम्हाला दाखवण्यासाठी. हे नाटकी आमदार आहे आमच्या कळमनुरी विधानसभेला भेटलाय. हे नाटकी आमदार 1.5 वर्ष झाले, सेकंड टर्म व्हायची 1.5 वर्ष झाली आमदारानं. साधी त्या विपश्यना केंद्रामध्ये सुजय भाऊ या भामट्या आमदारांसाठी ईट सुद्धा तिथं लावली नाही आणि आदरणीय भीमराव आंबेडकरांचं नाव तिथे याला वापरलं. हा आमदार आहे. आणि मला इथं खास करून बुद्धिस्ट बांधवांना सांगायचंय, जे या संतोष बांगर आमदाराला डोक्यावरती घेतात. डोंगर खड्याचं प्रकरण झालं, सम्यक विद्यार्थी आंदोलन ट्रेनिंग वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा महासचिव तिथला एक जातीवादी असणारा प्रस्थापित मराठा समाजातला सरपंच आहे. मारहाण झाली रोहन पंडितला गेली 1 वर्षामध्ये 3 वेळेस. 50 लाखाचं टेंडर त्याच्या पत्रामध्ये पडलं, पण आमदारानं प्रशासकीय यंत्रणा तिथे केली आणि एक बांगर नावाचा दलाल आणि भाडको कॉन्ट्रॅक्टर आहे. रोहन पंडितवर अन्याय झाला आणि त्या आमदारांनी त्या भामट्या कॉन्ट्रॅक्टरच्या पत्रामध्ये 50 लाख रुपये. आमच्या हाताला रोजगारच नाही. 50 लाख रुपये दोन दलिताचे घालले, बहुवस्तीचा विकास केला नाही. कानेगाव मधले 40 लाख रुपये घालले. हे आमदाराचं दलित वस्तींना आणि मागासवर्गीयांना मागे पडण्याचं काम आणि दलित वस्त्या ओसंडवण्याचं काम यांनी केलं. 2 महिन्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातली पहिली कारवाई असेल. 2 महिन्यामध्ये 3 ग्रामसेवक वंचित बहुजन खटखट सस्पेंड करून टाकले. ही ताकद आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांची आहे, ही ताकद वंचित बहुजन आघाडीची आहे. त्यामुळे मी आपला जास्त वेळ घेणार नाही. फक्त तुम्हाला एवढं फक्त सांगतो की कोणत्याही पैशाला, कोणत्या विषयाला बळी पडू नका. आणि माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपण म्हणतो खासदार होतील, आमदार होतील, जिल्हा परिषद सदस्य होतील, पंचायत समिती होतील, नगरपालिकेचे नगरसेवक होतील, परंतु आपल्याला जर अभ्यास नसेल, साधा आपल्याला कार्यकर्त्यांच्या घरकुलाचा प्रश्न सोडवता येत नसेल, साधा आपल्याला कृषी विभागाचे विभाग असतील, तुषार असतील, हे जर शेतकऱ्यांना आपल्याला जिल्हा परिषदेला निवडून देता येत नसेल, तर आपल्या पदाला आणि आपल्या गरिबीला काही किंमत नाही. त्यामुळे आपल्याही ज्ञानामध्ये भर पडावं. सुजात भाऊ, मी अत्यंत जबाबदारीने आपल्याला महाराष्ट्रामधला सगळ्यात मोठा प्रश्न सांगतो. बीजेपीने 2018 मध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजना या महाराष्ट्रामध्ये 6,500 कोटी दिले. एससी, एसटी, ओबीसी आणि इतर प्रवर्गाच्या विकासासाठी. आमचं कर्तव्य आहे की नानाजी देशमुख या हिंगोली जिल्ह्यातले शेंगाव मधल्या कडोळी गावातले रहिवासी आहेत आणि जवळपास 200 कोटीचा गैरव्यवहार या हिंगोली जिल्ह्यामध्ये झाला. आम्ही कळमनुरी तालुक्याचा प्रश्न आम्ही काढला. एससी आणि एसटी बांधवांना एकही शेड नाही, एकही अवजार बॅग नाही. प्रस्थापिताच्या पदरात यांनी या सगळ्या योजना टाकल्या. वंचित बहुजन आघाडीने उठून काढलं आणि 4.5 कोटीचा दंड कृषी विभागाला भेटला. येत्या पुढच्या आठवड्यामध्ये 14 कर्मचारी सस्पेंड होणार आहेत. हे शोषण की बीजेपी सरकार, हे सत्तेत असणारे शिंदे सरकार करत आहे आणि ही ताकद जर आपल्याला जर कोणी जाणवली असेल, या ताकदीला हळूच पाडण्याचं काम जर कोणी केलं असेल, फक्त आणि फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर. आणि मी आधीच पडून महाराष्ट्रातल्या सत्तेमध्ये असणाऱ्या सगळे जे म्हणतात युवकांचे आधारस्तंभ, युवकाचे रणस्थान, मध्ये उद्धव ठाकरेचं पोरगा असेल, राज ठाकरेचं पोरगा असेल, एकनाथ शिंदेचं पोरगा असेल, ते चिंबूडवर झालं, चिंबूरवर नारायण राणे असेल. अरे जर तुम्हाला ज्ञानाचा जर अभ्यास नसेल तर आमच्या असलेल्या ते हुशार शिवराव आंबेडकरच्या टेजवर डिबेट होऊन जाऊ द्या. छान चित्तावर राजा मी तुमचे केले तर आमच्याही तुम्ही नाव होता. त्यामुळे जास्त वेळ घेणार नाही. बोलण्यावरून चुकला असेल तर सुद्धा मला माफ करा, कारण याच्या नजरा बसवतो डोक्याच्या केसाला आणि सरसर करते भाषण करायला एवढंच सांगतो. जय भीम, जय शिवराय.